हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? मस्त आहात ना? मस्त राहा, स्वस्त राहा. चला तर आज आपण बघूया गणपती बाप्पाच्या व्रताची पूजा. आज मी घेणारे गणपती बाप्पाचं व्रत. त्यासाठी मी बनवली खीर, एक भाजी आणि एक साईडला मी आता दिवे बनवण्यासाठी कणिक भिजते. साईडला मावशी आली, मावशी पोळ्या करते. आज सखाराम नाही आहे, 2 दिवस झाले त्याला युरिस्टोनचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे तो 2 दिवसापासून दवाखान्यात ॲडमिट आहे. त्यामुळे बाकीची त्याची सगळी कामं मला करावी लागली. मी सगळी कामं आटपून मग नंतर आता डायनिंग टेबलवर बसले आणि बसल्यानंतर त्याच्यात एक दिवे बनवते. बनवून झाल्यानंतर मी माझ्या दोघंही मुलांना आवाज दिला पूजा करायला या म्हणून. दोघंही आले, कारण ओमला पण आज सुट्टी होती आणि दीदी तर घरीच आहे, दीदी ऑनलाईन करते. त्याचबरोबर सगळे काही पूजा वगैरे हे सगळी मांडली गेली. मांडल्यानंतर मी एक हळदी कुंकू वगैरे सगळं काही वाहिल्यानंतर फुलं वाहून झाल्यानंतर मुलांना पण हळदी कुंकू लावला आणि त्याच्यानंतर ही पूजा कशी असते माहिती का? व्रत असतं, व्रताचं धुपासमोर 10 गाठी बांधायच्या, त्यांना परत सोडायच्या, परत बांधायच्या, अशी पद्धतीने ही धुपासमोरच करावं लागतं. त्यानंतर या गाठी बांधून झाले की ते देवासमोर ठेवायचे, दिवे लावायचे, 10 एक भंडारा असतो आणि त्यांची नंतर देवांची पूजा करायची. पूजा करून झाल्यानंतर त्यांची आरती करायची. हे दोघांची मस्ती चालली आहे. तो म्हणतो मी घंटी घेतो, तो म्हणतो टाळ घेतो. मुलं म्हटल्यानंतर कोणती, छोटी असू दे किंवा मोठी असू दे, त्यांचं हे असं चालूच असतं. माझ्या मुलाचे इतके प्रश्न चालू होते, हे का करते, असे 4 वेळा का सोडलं, काय नाही. तर बघूयात पुढं आपण आरती. चला आरतीला.